मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारताला बसायला सुरुवात झाली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा हा जवळपास ठप्प झालाय। याचा परिणाम भारतातल्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती झालाय। केंद्र सरकारनं LPG सिलेंडरच्या बुकिंगबाबत एक मोठा निर्णय घेतलाय। पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सरकारनं गॅस बुकिंगची विंडो ही 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस केली आहे। सिलेंडरची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यानंतर आता देशात अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजेच इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट ही लागू करण्यात आलाय। हा कायदा लागू केल्यावर नेमकं काय होतं, CNG आणि इराणच्या युद्धाचं कनेक्शन नेमकं काय आहे, त्याचा परिणाम भारतातल्या गॅस पुरवठ्यावरती कसा झाला आहे, याला तोंड देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय, हे असं आणखी किती दिवस चालणार आहे, नेमकं काय घडतंय, या सगळ्याविषयी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील। आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानं जगभरात इंधन टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत। महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर आणि CNGचा तुटवडा निर्माण झालाय। भारतातल्या अनेक शहरांमध्ये गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता थांबवलाय, अशा बातम्या समोर येत आहेत। देशातल्या गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात। तर माध्यमांमधील वृत्तानुसार बँगलोरमध्ये सोमवारी कमर्शियल LPG सिलेंडरचा पुरवठा हा अचानक थांबवण्यात आला। बँगलोर हॉटेल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता हा गॅस पुरवठा थांबवण्यात आला। त्यामुळे यापुढे गॅसच्या अभावी हॉटेल्स बंद राहू शकतात, असं हॉटेल असोसिएशनने म्हटलंय। महाराष्ट्रातही मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा थांबवण्यात आलाय। मुंबईत गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे आतापर्यंत सुमारे 20% हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद झाले आहेत। शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटना इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं ही माहिती दिली आहे। संघटनेने असाही इशारा दिलाय की पुढील 2 दिवसात गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास शहरातील जवळपास 50% हॉटेल्स हे तात्पुरते बंद होऊ शकतात। राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये हॉटेल आणि केटरिंग व्यवसायात काम करणारे लोक गॅसच्या तुटवड्यामुळे चिंतेत आहेत। सरकारनं घरगुती LPGला जास्त प्राधान्य दिल्यामुळे कमर्शियल सिलेंडर मिळणं आणखी कठीण होऊ शकतं। माध्यमांमधील माहितीनुसार जयपूरमधील रेस्टॉरंट्स आणि लग्न समारंभासाठी केटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना गॅस सिलेंडर बुकिंग करताना उशीर होतोय। काही भागांमध्ये तर सिलेंडर मिळण्यासाठी 7 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते। पंजाबमधल्या अनेक ठिकाणी LPG कंपन्यांनी 19 किलोचे कमर्शियल आणि मोठ्या इंडस्ट्रीयल सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद केलाय। पण ही सगळी परिस्थिती नेमकी आत्ताच का उद्भवली आहे? अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाचा परिणाम भारतातल्या इंधन पुरवठ्यावर का होतोय? भारतावर इंधन टंचाईचं सावट का पसरलंय? तर यामागचं पहिलं कारण म्हणजे होर्मुझचा जलमार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे। कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारासाठी आखाती भागातला अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी हा 167 किलोमीटर लांबीचा एक सागरी मार्ग आहे, जो इराणच्या जवळून जातो आणि पर्शियन गल्फ म्हणजेच इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडतो। भारतात येणारं 50% कच्चे तेल आणि 54% LNG याच मार्गाने येतं। जगातील एकूण पेट्रोलियमपैकी 20% भाग हा इथूनच जातो। सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि कतार यांसारखे आखाती देश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीसाठी याच मार्गाचा वापर करतात। इराण स्वतः देखील याच मार्गाने निर्यात करतो। पण अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही। दरम्यान इराणनं हा मार्ग बंद करण्याची धमकीही दिली आहे। तसेच या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता। त्यामुळे कधीही हल्ला होण्याच्या भीतीनं तेलाचे टँकर्स इथून ये-जा करत नाहीयेत आणि त्यामुळेच भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात अमेरिका इस्रायलनं इराणवर हल्ला केला होता। त्याच्या प्रत्युत्तरात इराणनं दुबई, कतार, कुवेत आणि सौदी सारख्या देशांमधील अमेरिकन ठिकाणं आणि बंदरांना लक्ष्य केलं। इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताला गॅस पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक असलेल्या कतारनं आपल्या LNG प्लांटचं उत्पादन थांबवलंय। यामुळे भारतात गॅसचा पुरवठा कमी झालाय। भारत 40% LNG कतारमधूनच आयात करतो। याच सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय। कमोडिटी ऍक्ट लागू झाल्यानंतर गॅसची 4 श्रेणींमध्ये विभागणी होईल। पहिल्या श्रेणीत तुमच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस आणि वाहनांमध्ये वापरला जाणारा CNGचा समावेश आहे। यांना पूर्वीप्रमाणे पूर्ण गॅस पुरवठा केला जाईल।
दुसऱ्या श्रेणीमध्ये खत कारखान्यांना सुमारे 70% गॅस दिला जाईल। फक्त त्यांना हे सिद्ध करावं लागेल की गॅसचा वापर हा खत बनवण्यासाठीच झालाय। तिसऱ्या श्रेणीमध्ये नॅशनल ग्रीडशी जोडलेल्या चहाच्या कारखान्यांना आणि इतर मोठ्या उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार सुमारे 80% गॅस मिळेल। तर चौथ्या श्रेणीमध्ये छोट्या कारखान्यांना, हॉटेल्सना आणि रेस्टॉरंटना त्यांच्या जुन्या वापराच्या हिशोबानं सुमारे 80% गॅस दिला जाईल। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं देशातील सर्व तेल शुद्धीकरण कारखान्यांना प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर केवळ LPGच्या निर्मितीसाठी करण्याच्या सूचना दिल्यात। अधिकृत आदेशानुसार रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्सना LPGचे उत्पादन जास्तीत जास्त करण्याचे आणि प्रमुख हायड्रोकार्बन स्रोत LPG पूलमध्ये वळवण्याचे निर्देश दिलेत। या निवेदनात मंत्रालयाने म्हटलंय की आयात LPGतून होणाऱ्या बिगर घरगुती पुरवठ्यासाठी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले जाणार आहे। अन्य बिगर घरगुती क्षेत्रातील LPG पुरवठ्यासंबंधी प्रकरणांचे निवारण करण्यासाठी सरकारनं एक समिती बनवली आहे, ज्यामध्ये ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या 3 कार्यकारी संचालकांचा समावेश आहे। ही समिती रेस्टॉरंट, हॉटेल आणि अन्य उद्योगांकडून जे पुरवठ्यासंदर्भातील विनंतीवर निर्णय घेईल। याचबरोबर साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्याच्या दृष्टीनं सिलेंडरसाठी 25 दिवसांचा इंटरबुकिंग पिरियड लागू करण्यात आलाय। याआधी दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागत असे, पण आता हा कालावधी 4 दिवसांनी वाढवण्यात आलाय। पेट्रोलियम उत्पादनं आणि नैसर्गिक वायूची उपलब्धता, पुरवठा आणि समान वितरणावर नियंत्रण आणण्यासाठी भारत सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। आता अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय आणि तो लागू झाल्यावर नेमकं काय होतं? तर अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे नेमकं काय आणि तो लागू झाल्यावर नेमकं काय होतं? तर अत्यावश्यक वस्तू कायदा हा 1955 साली संसदेत मंजूर करण्यात आला होता। या कायद्यानुसार अन्नधान्य, औषधं, इंधन यांसारख्या कोणत्याही अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि किंमत ठरवण्याचे अधिकार हे केंद्र सरकारच्या हातात येतात। पेट्रोलियम आणि पेट्रोलियम उत्पादनंही या कायद्याच्या कक्षेत येतात। हा कायदा लागू झाल्यावर सरकार व्यापारी, घाऊक विक्रेते आणि उद्योजकांवर जीवनावश्यक वस्तूंच्या साठवणुकीवर मर्यादा घालू शकतात। तसंच त्याचबरोबर ग्राहकांना योग्य दरात त्या वस्तू मिळाव्यात यासाठी सरकार या वस्तूंच्या किमती ठरवू शकतं किंवा कमाल किंमत मर्यादा ठरवू शकतं। जर कोणी वस्तूंचा बेकायदेशीर साठा करून ठेवला किंवा जास्त किमतीने विकला तर प्रशासन त्यांच्यावर छापे टाकून मालाची जप्ती करू शकतं। या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोषी व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कैद, मोठा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारासाठी परवाना घेणं आवश्यक केलं जाऊ शकतं। दरम्यान आता भारतात निर्माण झालेली ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मध्य पूर्वेतील संघर्ष थांबणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण याचा गंभीर परिणाम केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।